हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। 2025 या वर्षाची सुरुवातच थोडी भीतीदायक झाली। HMPV हा नवीन व्हायरस आपल्याला सगळ्या न्यूज चॅनल मार्फत वेगवेगळ्या गोष्टींमधून कळाला आणि आता कोरोनासारखीच त्याची पण साथ येते का काय असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। पण सुदैवानं बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये प्रबोधन केलं, बऱ्याच लोकांकडून त्याच्याबद्दल माहिती सांगण्यात आली आणि ते वादळ शमतंय किंवा तो एक डोक्यातून विषय जातोय तोपर्यंत पुण्यामध्ये GBS ह्या आजारानं डोकं वर काढलं आणि अतिशय रेअर असा असणारा आजार जो लाखामध्ये एखाद्या व्यक्तीला होतो असा रोग अचानक संसर्गजन्य म्हणून दिसायला लागला। पुण्यामध्ये त्याचे जवळजवळ आता 100 पेक्षा जास्त पेशंट दिसून येत आहेत आणि लोकांमध्ये पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली की नक्की आजार काय आहे, कशामुळे होतोय। तर कशामुळे होतोय हे बऱ्याच जणांना तुम्हाला कळालं असेल की व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, ज्याच्यामध्ये जनरली रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन मार्गाचे इन्फेक्शन किंवा पोटाचे इन्फेक्शन असतं। अर्थात श्वसन मार्गाचे इन्फेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये नाक आणि तोंड याच्या थ्रू हे इन्फेक्शन झालेलं असतं। पोटाचे इन्फेक्शन म्हणजे एनी टाईप ऑफ इनटेक म्हणजे ज्याच्यामध्ये फूड असेल, वॉटर असेल, अशा गोष्टीमधून हे इन्फेक्शन होतं। कधी कधी हे इन्फेक्शन किंवा कधी कधी हा सिंड्रोम वॅक्सिनेशन नंतर, काही वॅक्सिन्स घेतल्यानंतर शरीराची प्रतिकारक शक्ती आहे ती वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होते आणि हा रोग निर्माण होऊ शकतो। आणि सगळ्यात शेवटचं कारण आहे याच्यामध्ये जे स्वतःचीच प्रतिकारक शक्ती आहे ती स्वतःवरच अटॅक करते, तिला कळत नाही की आपण स्वतःला अटॅक करतोय। आणि याच्यामध्ये अटॅक जो होतो किंवा ज्याच्यामध्ये सिम्पटम्स जे येतात ते कशामुळे येतात तर पेरिफेरल नर्व म्हणजे आपले ज्या नर्व कंडक्शन ज्या आपल्या सगळ्या हालचाली जे कंट्रोल करतात ब्रेनकडून त्या नर्ववर ह्याचा डॅमेज सुरू होतो, या नर्ववर अटॅक होतो आणि त्याच्यामुळे मग विकनेस किंवा पायामध्ये शक्ती नसणं, हातामध्ये शक्ती नसणं असे सिम्पटम दिसायला लागतात। आता याची वैशिष्ट्य अशी आहेत की हे सिम्पटम सिमेट्रिकल असतात, म्हणजे दोन्ही हातामध्ये दोन्ही पायामध्ये असे तुम्हाला सिमेट्रिकल दोन्ही सिम्पटम्स दिसायला लागतात। आणि बऱ्याच लोकांमध्ये आता असा हा संभ्रम आहे की हा आजार बरा होत नाही, मग याच्यामध्ये पॅरालिसिसमध्ये जातो माणूस किंवा मग व्हेंटिलेटर्स लागतो आणि मग माणूस त्यातून काही बाहेर येत नाही। तर त्या आजारापेक्षा मला या ट्रीटमेंट पार्टवर आज महत्त्वाचं बोलायचं आहे। तर ह्या आजारामध्ये जर तुम्ही नेहमी मी सांगते सिम्पटम दिसले की इमिडिएटली यू गो टू द फिजिशियन, तुम्ही लगेच गेला की आता सध्या तरी प्रिव्हॅलंट आहे त्यामुळे लगेच त्याचं डायग्नोसिस होतं, ट्रीटमेंट लवकर सुरू होते, डॅमेज कमी होतो आणि त्यामुळे रिकव्हरी फास्ट होते। साधारण 80 ते 85% पेशंट याच्यामध्ये पूर्णपणे बरे होतात। काही पेशंट जे ॲक्च्युली ऑलरेडी वीक आहेत किंवा त्यांना काही आधीपासून आजार आहेत अशा पेशंटमध्ये रिकव्हरी होते, पण त्याचे थोडे काही विकनेस किंवा स्ट्रेंथ नसणं किंवा गळून जाणं, मसल्समध्ये तेवढी स्ट्रेंथ नसणं असे सिम्पटम 10 ते 15% लोकांच्यात मागं राहू शकतात। आता सगळ्यात महत्त्वाचं सध्या पॅनिक जे लोक होत आहेत ते व्हेंटिलेटर ह्या शब्दामुळं किंवा ह्या प्रणाली वापरण्यामुळे। आता आपल्या डोक्यामध्ये काय आहे की व्हेंटिलेटर म्हणजे आता एंड स्टेज आहे आणि आता पेशंट जवळजवळ जाणारच, ह्या स्टेजला व्हेंटिलेटर लावतात। तर व्हेंटिलेटरचा खरा तुम्हाला अगदी अगदी सोप्या भाषेत उपयोग सांगू का? एखाद्या माणसाचे पाय फ्रॅक्चर झाले असतील आणि त्याच्या फिजिओथेरपी करून त्याच्या पायामध्ये थोडी स्ट्रेंथ येते आणि आपण त्याला वॉकर देतो, त्याला एक मदत देतो आपण की त्याचे पावलं पुढं पडावी आणि हळूहळू ते चालणं परत मेंटेन व्हावं, त्याच्यासाठी जसा वॉकर मदत करतो तसं GBS मध्ये रेस्पिरेटरी मसल्स असतात, म्हणजे श्वास घेण्यासाठी आपल्याला जे मसल्स लागतात ते मसल्स वीक होतात, त्या मसल्सचं पॅरालिसिस होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला श्वास घेता येत नाही आणि अर्थातच श्वास जर घेता आला नाही तर जगणं शक्यच नाही आहे। आणि तो श्वास घेता यावा, ती व्यक्ती व्यवस्थित जगावी, रिकव्हरी होतोपर्यंत त्या व्यक्तीची रेस्पिरेटरी सिस्टीम व्यवस्थित राहावी म्हणून GBSच्या पेशंटना गरजेनुसार व्हेंटिलेटर लावला जातो। व्हेंटिलेटरमधनं जवळजवळ सगळे लोक बाहेर येतात, त्याच्यामध्ये जेव्हा त्या व्यक्तीची स्ट्रेंथ परत येते, ती व्यक्ती त्या आजारातून बरी व्हायला लागते तेव्हा मसल स्ट्रेंथ परत येते आणि ह्यावेळी व्हेंटिलेटर काढला जातो आणि आयुष्यभर त्याचा फारसा काही तुम्हाला व्हेंटिलेटर लावलेला होता म्हणून आता आयुष्यभर काही त्याचे पुढं साईड इफेक्ट्स राहणार आहेत किंवा त्रास होणार आहे असं होत नाही। त्यामुळं घाबरून जाऊ नका।
पटकन इंटरव्हेन्शन म्हणजे जाणवायला लागलं की बाबा मला काही त्रास होतो तर इमिडिएट डॉक्टरांकडे जावा. हा आजार संपूर्णपणे बरा होतो. व्हेंटिलेटर ही या आजार बरी करण्यामधली एक अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. व्हेंटिलेटरच्या मदतीमुळं अनेक पेशंट नियर डेथ सिच्युएशनमधून पुन्हा रिकव्हरी या फेजकडे जातात. त्यामुळे व्हेंटिलेटर लावलं आहे किंवा व्हेंटिलेटर लावावा लागतोय असं एखादे डॉक्टर म्हणाले तर घाबरून जाऊ नका. ती आपल्या पेशंटला एक दिलेली मदत आहे आणि पेशंट व्हेंटिलेटरमधून जवळजवळ 99% बाहेर येतो आणि पुन्हा नेहमीसारखं योग्य पद्धतीनं आयुष्य जगायला लागतो. फक्त कोणत्या स्टेजला तुम्ही जाताय, तुमच्या शरीराची त्यावेळी हेल्थ कंडिशन काय आहे, या सगळ्या गोष्टींवर फक्त रिकव्हरी रेट पुढं मागं होतो. किती दिवस रिकव्हरी लागतील ह्या गोष्टी थोड्या फ्लक्च्युएट होतात. पण घाबरून अजिबात जाऊ नका. आणि जसं मी म्हणाले तसं की रेस्पायरेटरी इन्फेक्शन आणि गॅस्ट्रिक इन्फेक्शन नंतर हा आजार होताना दिसतोय. तर त्याच वाटू शकतात या गोष्टी. पण बाहेरचं अन्न टाळा, बाहेरचं खाणं टाळा. हात परत कोरोनामध्ये जे प्रिकॉशन्स घेतले, सतत हात धुणे, चेहरा कव्हर करणे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला जात असाल तर सॅनिटायझरचा वापर करणं, मास्कचा वापर करणं, ह्या गोष्टी आता आपण कायमच पाळायला पाहिजेत असं वाटतंय. आणि असे आजार नवीन नवीन आपल्याला आता भेट देत राहणार आहेत. तर त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय करू शकतो याच्यासाठी उद्या मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तो नक्की बघा. GBSला घाबरू नका. रेअर जरी असला, दुर्मिळ जरी असला तरी त्याच्यावर संपूर्णपणे उपचार उपलब्ध आहेत. त्याची उत्तम पद्धतीनं रिकव्हरी होते. त्यामुळं लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा आणि उपचार घेऊन पुन्हा रिकव्हरी होऊन पुन्हा तुम्ही ठणठणीत जसे आहे तसे उत्तम पद्धतीचे आरोग्य घेऊन आयुष्य जगू शकता. सो केऑस पसरू नका, केऑटिक होऊ नका, घाबरू नका. आणि हा मेसेज जास्तीत जास्त लोकांना पसरवा, कारण लोक घाबरत आहेत आणि घाबरल्यामुळं कन्फ्युजन जास्त होतं आणि नसलेले कॉम्प्लिकेशन्स जास्त वाढत जातात. सो प्रबोधन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट GPS. टेक केअर. बाय.